तर आज बुलढाण्यातून बातमी आहे। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेत खटके उडाले। तर संजय गायकवाड म्हणतात भाजपाचं माझ्या विरोधात षडयंत्र, तर विजयराज शिंदे म्हणतात गायकवाडांकडून भाजपाचा सातत्याने अपमान केला जातोय। बुलढाणा मतदारसंघात महायुतीत भाजपा आणि सेनेमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाणा मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढवल्या आहेत। त्यामुळे आता भाजपाकडून काय भूमिका घेतली जातीये, कोण अर्ज मागे घेतय, विजयराज शिंदे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। मागच्या वेळेस सुद्धा भाजप शिवसेनेची युती असताना माझ्या विरोधामध्ये भाजपचा बंडखोर होता आणि मला कुणकुण होतीच की यावेळेला देखील एक बंडखोर अर्ज टाकणार आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही चिखली मतदारसंघात सुद्धा आम्ही अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की जर आपसातला वाद टाळायचा असेल तर पक्षश्रेष्ठींनी ताबडतोबीनं याला पक्षातून निलंबित करावं, कारण लोकसभेत पण यांनी महायुतीचं काम केलं नाही आणि हा भविष्यातही महायुतीचं काम करू शकत नाही। गद्दार कोण आहे, खुद्दार कोण आहे, इमानदार कोण आहे, बेईमान कोण आहे, हे बुलढाणा मतदारसंघातीलच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। त्यामुळे त्यांनी मला गद्दार म्हणण्याचा काही संबंधच नाही आहे। निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रमुख असलेल्या 15 वर्ष आमदार राहिलेल्या व्यक्तीसाठी अशा प्रकारे बेजबाबदारपणाचं वक्तव्य करणं हे त्यांना शोभत नाही आहे। विरोधकांचं कामच आहे विरोध करणं, परंतु जनतेला माहिती आहे 2.5 वर्षामध्ये केलेली मी विकासात्मक कामं आणि आमच्या विरोधकांनी 10 वर्ष असताना सुद्धा कुठलीही विकासात्मक ठोस कामं ते करू शकले नाही आणि हे उत्तर आम्ही देण्यापेक्षा माझ्या मतदारसंघातली जनताच माझ्या विरोधकांना देत आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे। प्रफुल्ल, बुलढाण्यात आता भाजपा आणि शिवसेनेत खटके उडाल्याचा पाहायला मिळतंय आणि याचा फटका मवियाला म्हणजे महायुतीला बसू शकतो का, मवियाला याचा फायदा होऊ शकतो का? कारण सातत्याने महायुतीत भाजपा आणि शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये वाद झाल्याचं उघड झालेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सध्या हे खटके उडणं कुणाला महागात पडू शकतं? प्रज्ञा, नक्कीच महायुतीमध्ये उडत असलेले भाजप शिवसेनेमध्ये जी खटके आहेत ते अत्यंत टोकाला जाऊन पोहोचलेले आहेत। महायुतीचा यामध्ये नुकसान नक्कीच होणार आहे। त्या दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो। बुलढाणा मतदारसंघाचा जर का विचार केला तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज जो आहे तो महायुतीचा दाखल केला होता। मात्र या ठिकाणी काल विजयराज शिंदे जे आहेत माजी आमदार आहेत आणि भाजपचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढत करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला। मैत्रीपूर्ण लढत होईल अशी भूमिका विजयराज शिंदेंनी घेतली आहे। मात्र या संपूर्ण विजयराज शिंदेंच्या भूमिकेनंतर हा भाजपचा माझ्या विरोधातील डाव आहे का किंवा षडयंत्र आहे का असा प्रश्न देखील संजय गायकवाडांकडून उपस्थित केला गेला। मात्र अशा पद्धतीचं आव्हान माजी आमदार विजयराज शिंदेंनी संजय गायकवाड दिल्यानंतर संजय गायकवाडांनी देखील भाजपच्या चिखली मतदारसंघातील आमदार श्वेता मालेंना आव्हान देत त्या ठिकाणी आपल्या मुलालाच कुणाल गायकवाडचा या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बुलढाण्यातील जर का उमेदवारी अर्ज विजयराज शिंदेने मागे घेतला नाही तर चिखलीत आमचा अर्ज जो आहे अपक्ष उमेदवाराचा तोच राहील। म्हणजे बुलढाण्यात जर शिंदे गटाचं नुकसान भाजप जर करू इच्छित असेल तर चिखलीत आम्ही भाजपचं नुकसान करू अशी भूमिका जी आहे संजय गायकवाडने घेतली आहे। त्यामुळे या संपूर्ण वादाच्या ठिणगीचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला निश्चितच होणार आहे। मात्र आता शेवटचा दिवस आहे 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, त्यावेळी काही राजकीय हालचाली होतात का त्याकडे देखील प्रज्ञा सगळ्यांचं लक्ष लागून आहे। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने संजय गायकवाडांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप केले, विजयराज शिंदे असतील किंवा संजय कुटे असतील यांच्यावर हल्ले केलेत, त्यामुळे भाजप सोबत नेहमीच संजय गायकवाडची भूमिका जी आहे ती वेगळी असलेली आहे। त्या रागातून विजयराज शिंदेंनी उमेदवारी अर्ज भरल्याचं सांगितलं आणि मैत्रीपूर्ण लढत होईल यासाठी वरिष्ठांनी त्या कानावर देखील हा विषय टाकेल अशी भूमिका विजयराज शिंदेने घेतली। त्यामुळे धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।